आशूचा फोन होता। हो अंजू, आशू म्हणजे आशूचा साखरपुडा करायचा आहे। काय? नाही 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 नाही, म्हणजे खर्च वगैरे आपल्याला काही करायचा नाहीये। अहो खर्चाचं राहू दे, केवढी आनंदाची बातमी दिली तुम्ही साखरपुड्याची। खरं अंजू, मलाही खूप आनंद झालाय। आणि टेन्शन पण आलं असेल ना मी कटकट करीन म्हणून? नाही ग, तसं नव्हे, पण खर्चाचं काय करायचं म्हणजे अंगठी वगैरे? झालंय ग सगळं, तू काही काळजी करू नकोस। झालंय सगळं? असं कसं? खरं सांगता तुम्ही मला? खरंच सांगतोय ग। अगं आशूच्या आईने म्हणजे माझ्या काकूने आशूच्या लग्नासाठी म्हणून अंगठी, मंगळसूत्र असं सगळं समीरच्या आईजवळ देऊन ठेवलेलं होतं। काय सांगताय काय? बरं झालं बाई, खरंच जुनी माणसं किती धोरणी असतात ना। सुखी राहा। आतापर्यंत जेवढं दुःख भोगलेस त्याच्या 100 पटीने सुख मिळेल तुला। समीरची आई येणार होत्या ना? आल्यात ना, समीरच्या घरी गेलात परस्पर। खूप आनंदी झाले असतील नाही? हो, समीर अमेरिकेला जायच्या आधी साखरपुडा करण्याचा हट्ट त्यांचाच। जालन्याला त्याचं घर, शेती वगैरे काही आहे? नाही काका, कर्ज काढलंय। कुठल्या बँकेतून? बँकेतून नाही, एक फायनान्स कंपनी आहे। नीट विचारपूस केली ना? अगं अनेकदा अशा कंपन्या बोगस असतात। परवा असंच एका कुठल्या तरी कंपनीबद्दल पेपरमध्ये आलं होतं। याची कुठली कंपनी? मिडास फायनान्स कंपनी। मिडास फायनान्स? मिडास फायनान्स? तू खूप मोठे मोठे पूल बांधतोस ना, नदीच्या 2 किनाऱ्यांना जोडणारे। किती काळजीने करावं लागतं ना सगळं, किती जपावं लागतं तुला। किती असाच एक पूल आहे मला माझ्या बाळाशी जोडणारा, त्याच्यापर्यंत नेणारा। मग तिला जपायलाच हवं, हो ना? हाय नमिता। एक कुठे आहेस ग तू? बाहेर आहे का? हो नाही, मी आज जरा शॉपिंगला जाणार आहे, तेव्हा तुझ्यासाठी काही सीडीज आणि पुस्तकं आणणार आहेत। इफ यू डोंट माइंड, मी संध्याकाळी घरी आले तर चालेल? या ना, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि हो, आता जास्त वेळ उन्हात फिरू नकोस हा, आणि दगदग तर अजिबात करायची नाही। लवकर घरी जा, ओके? ठेव। बाय, सी यू। बाय। ये नहीं सुधरेगी बॉस। त्या फायनान्स कंपनीचं नाव काय म्हणाल होतीस ग तू? जिकडून आपल्या हिरोने कर्ज घेतलंय, तुझ्या समीरने ग? हा हा, ती होय, मिडास फायनान्स कंपनी। बरोबर, हेच नाव होतं। का काय झालं? अगं या फायनान्स कंपनीचा कुणी एक डायरेक्टर आहे, शाह की पारेख असंच काहीतरी नाव होतं। काय झालं त्याचं? त्याच्या घरावरती इन्कम टॅक्सची धाड पडलीये, बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याबद्दल। बापरे। काय ग, तुला काय झालं घाबरायला? पण ती इन्कम टॅक्सची धाड? त्याचं काय एवढं, मोठ्या माणसांवरती नेहमीच अशा धाडी पडत असतात। पण त्यामुळे समीरला जाताना काही अडचण नाही ना येणार? कर्जाचे सगळे पैसे मिळालेत ना? हो। मग कसली अडचण? आणि तो जो कोणी होता ना, तो डायरेक्टर बोर्डापैकी एक होता, त्यामुळे त्याच्यावर धाड पडली तरी कंपनी थोडीच बुडणार आहे? नाही ना बुडणार। अगं वेडी की काय तू? गर्भसंस्कार? किती किती तू घेतलास गर्भसंस्कार? हो हो, आवर स्वतःला। मी वेगळ्याच दुकानात गेले होते वेगळं काहीतरी घ्यायला, तेव्हा दिसलं, म्हटलं घ्यावं, बघावं काय लफडं आहे ते। हो का? एनिवे, आता इथेच उभं राहायचंय की निघायचंय? का घाई आहे का आपल्याला? म्हणजे काय, आज हर हायनेस नमिता प्रधान येणार आहेत। अरे वा, का सहज? नाही नाही, तिने माझ्यासाठी पुस्तके घेतली। बघूयात आता ती मला कुठल्या अभ्यासाला लावणार आहे ते।